गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. ॲक्च्युली हा व्हिडिओ जो आहे तर हा मी गावाला जाण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे आणि हा पोस्ट करायच्या आधी मी जो गावावरून आल्यानंतरचा व्हिडिओ आहे तो पोस्ट करून दिला. रोजप्रमाणे आजही छान मस्त सकाळची सुरुवात झाली. मस्त अर्धा तास वॉक आणि थोडा स्वतःसाठी वेळ आणि नेहमीप्रमाणे माझा जो ड्रायव्हिंग क्लास असतो तो. हे सर्व झाल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या कामाची सुरुवात होते आणि सुरुवात केली ती म्हणजे बेडरूमपासून. कारण अद्विक उठलेला होता आणि छान मस्त जे बेडशीट आहे ते मला चेंज करायची होती. वीकमधून 2दा आणि केव्हा केव्हा एकदाही मी अशी बेडशीट चेंज करत असते. डिपेंड करतं की ते किती खराब झालेली आहे. तर एकच बेडशीट वॉश करायला टाकण्यापेक्षा मग मी या रूमची सुद्धा बेडशीट चेंज करून घेतली आणि छान मस्त पहिले विंडोज वगैरे ओपन करून दिल्या. तर या रूममध्ये पण छान असा प्रकाश पडतो. तसं तर आमच्या हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये आणि ती एक्स्ट्राची रूम त्या रूममध्ये सुद्धा छान मस्त प्रकाश पडतो. आणि सकाळी हे ड्युटीवर गेले होते तर मी यांच्यासाठी पराठे वगैरे बनवलेले होते आणि काहीतरी वेगळं खायचं होतं. तर म्हटलं की मॅगी बनवूया. तर मॅगी केली आणि अद्विक जास्त नाही खात पण थोडीफार खातो. तर आम्ही दोघांनी पण छान मस्त मॅगी एन्जॉय केली आणि आजचा स्वयंपाक मी स्किप केला कारण हे काही घरी येणार नव्हते जेवण करायसाठी आणि सकाळी केलेले पराठेसुद्धा होते. त्याच्यामुळं मला स्वयंपाकाचं बिलकुल असं टेन्शन नव्हतं आणि खूप छान वाटतं ना एखाद्या दिवशी असं काहीतरी स्वयंपाक नसला किंवा मग असंच वेगळं काहीतरी खाल्ल्यानंतर. कारण आपल्याला रोज रोज तर तेच करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग वेळ होता म्हणून मग मी असे बेडशीट वगैरे चेंज करून घेतली. मोस्टली मी काय करते की जर घाई असेल तर मी बेडशीट हे दुपारच्या वेळी चेंज करते किंवा जर काम नसेल तेव्हाच मी बेडशीट चेंज करते. नाहीतर मग तेवढा वेळ मी त्याच्यामध्ये घालवत नाही. कारण मग बाकी कामे पण पेंडिंग राहतात जे जास्त इम्पॉर्टंट कामं असतात ते. तर लगेच मग काढल्याबरोबर मी बेडशीट लावून दिली म्हणजे तोपर्यंत आपली दुसरी कामे होतात आणि इकडे मशीनमध्ये ते सुद्धा वॉश होऊन जाते. आणि अद्विकचं हॉलमध्ये खेळणं चाललेलं होतं. त्याचं ड्रॉइंगचं काढणं हे वगैरे चाललेलं होतं आणि मधामधात त्याचं पण बोलावणं चालू राहतं. तर तिकडे पण लक्ष द्यावंच लागतं. मुलांचं असंच असतं. कितीही खेळणे असो किंवा काहीही असो तरी पण त्यांना आई लागतेच आणि त्यातल्या त्यात जर घरामध्ये कोणी नसेल तर आपल्याशिवाय त्यांना दुसरं कोणी नसतं. त्याच्यामुळं थोडं त्याच्याशी सुद्धा माझं खेळणं चाललेलं असतं. आता माझ्याकडे वेळ होता, दुपारची वेळ होती आणि तसंही मला माहिती होतं की अद्विक हा झोपणार नाही. त्याच्यामुळं मलासुद्धा काही झोपायला मिळणार नव्हतं. माझे कामे वगैरे आटोपल्यानंतर मग त्याचं चाललेलं असतं की तू माझ्याशी खेळ. त्याच्यामुळं मला त्याच्याशी खेळावं लागतं. मग म्हटलं की त्याच्याशी खेळता खेळता आपण आपलं कामसुद्धा आटपून घेऊया. तर मी त्याचंच जे खेळण्याचं ड्रॉवर होतं तर ते आवरून घेण्यासाठी घेतलं. कारण त्याच्यामध्ये सगळे खेळणे तो टाकत जातो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जे खराब झालेले खेळणी असतात ते सुद्धा असतात. त्याच्यामुळं मी काय करते की वरच्यावर असं चेक करत राहते जेणेकरून वस्तू साठत नाही आणि जे काही खराब झालेल्या गोष्टी आहेत तर त्या मी बाजूला काढल्या आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा मी बाजूला काढल्या आणि त्या मला एखाद्या पॉलिथिनमध्ये रॅप करून व्यवस्थित ठेवून द्यायच्या होत्या. त्याच्यामुळं जे असे खेळणे की तो आता खेळू शकणार किंवा मग त्याचा सध्या इंटरेस्ट आहे तर तेवढेच खेळणे मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवणार होते आणि बाकीचे खेळणे मी पॅक करून ठेवणार होते. तर त्याच्यामुळं मग माझं हे सेग्रिगेशन चाललेलं होतं आणि सोबत माझं अद्विकसोबत गप्पा पण चाललेल्या होत्या. म्हणजे अशाने काय होतं की आपलं दोन्ही कामे पूर्ण होतात. आपलं जे काम असतं तेही पूर्ण होतं आणि मुलांशी खेळणंसुद्धा होतं. या काही गोष्टी आहेत तर याच मी ड्रॉवरमध्ये ठेवल्या आणि काही गोष्टी मी अशा डब्यामध्ये ठेवत असते. आपल्याकडे असे बरेचसे डबे असतात की जे आपण किचनमध्ये यूज करत नाही. तर ते जे डबे आहे तर मी असे खेळणे ठेवायसाठी यूज करत असते. आणि आता जे काही मी वेगळं काढलेलं होतं की जे मला आतमध्ये ठेवून द्यायचं होतं खेळणं आणि तो जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरमध्ये सुद्धा सगळे खेळणे आहे. तर ते खेळणेसुद्धा मला सगळे पॅक करून ठेवायचे होते आणि मग जेव्हा त्याला लागेल तेव्हा मला ते काढून देता येईल त्याला. कारण सगळे जर खेळणे डोळ्यासमोर दिसले तर तो बोर होतो आणि ते जे खेळणे आहे तो खेळत नाही. मग थोडं संध्याकाळचा वगैरे टाईम झाला होता त्याच्यामुळं मग मी चहा तर स्किप केलेला आहे संध्याकाळचा. बट मग काहीतरी प्यावं म्हणून मग मी मस्त असं छान थंड ज्यूस बनवलं आणि ज्यूस पिली आणि त्याच्यानंतर मग मस्त छान घर वगैरे नीट झाडून घेतलं. पहिले जुन्या ज्या बाया होत्या तर त्या काय करत होत्या की त्यांना असं सगळा जो दिवसाचा टाईम आहे तो त्यांचा ठरलेला असायचा की संध्याकाळ व्हायच्या आत कपडे
घरात आलेच पाहिजे आणि त्याच्या घड्या घालून ते ठेवले जायचे. बट आता काय होतं की आपण कधीसुद्धा ते कपडे वॉश करत असतो. आता त्याच्यामागे काय लॉजिक आहे हे मला माहिती नाही. तर मी कपडे वगैरे काढून घेतले आणि मस्त असं छान संध्याकाळच्या वेळीच मी झाडांना पाणी देत असते. कारण काय होतं की दिवसभर ऊन तापते आणि पूर्ण बिचारे झाडं पूर्ण चिमून जातात. त्याच्यामुळं मोस्टली ना मी संध्याकाळच्या वेळीच झाडांना पाणी घालत असते आणि थोडं पाणी थंड होऊ देते. कारण एवढी जास्त ऊन तापत आहे की जे नळाचं पाणी असतं तर ते पूर्ण एकदम गरम असतं. त्याच्यामुळं मग एवढं गरम पाणी मी झाडांना टाकत नाही. थोडं भरून ठेवते बकेट आधीच. समोरच असं मंदिर असल्यामुळं खूप जास्त मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून दिल्या मी आणि कपडेसुद्धा कबडमध्ये लावून दिले. आता हे कबडमधला जो काही पसारा आहे तो प्लीज तुम्ही इग्नोर करा, कारण मला ते कबड लावायचंच आहे आणि त्याचा मुहूर्त काही अजून निघालेला नाही. आता ही जी बेडरूमची गॅलरी होती तर या झाडांनासुद्धा मी पाणी घालून दिले आणि त्याच्यानंतर मस्त अशी फ्रेश झाले. मस्त फेस वॉश वगैरे करून घेतला. असं संध्याकाळच्या वेळी थोडंफार आपण स्वतःसाठी रेडी झालो तर खूप छान वाटतं. आणि जास्त असं काही करावं नाही लागत. फक्त फेस वॉश केला आणि थोडंफार लोशन वगैरे लावलं आणि थोडं लिप बाम, तर या गोष्टींनीच आपण छान असं फ्रेश फील करतो. तसंही संध्याकाळचा जो वेळ असतो या वेळेत मस्त छान पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि या वेळेमध्ये जर आपण फ्रेश राहिलो तर घरामध्ये आणि आपण स्वतः दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह होतात. हे माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन आहे. तर याच्यामध्ये थोडेफार असे चेंजेस होत असतात, पण ऑलमोस्ट असं रुटीन सेमच असतं. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं होतं की घरात पॉझिटिव्हिटी ठेवणं हे आपल्याच हाती असतं. आपल्याला नेहमी वाटत असतं की घर फक्त सुंदर दिसत असेल तर काही उपयोग नाही. घराला जिवंत ठेवण्यासाठी, घरातली ऊर्जा कायम ठेवण्यासाठी घरामधलं जे वातावरण असतं तर ते छान असणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या घराला खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात आणि आपलं जे घर आहे, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ही खूप महत्त्वाची असते. म्हणून मला काय वाटते, 10 मिनिट का होईना सकाळी जे दिवसाची सुरुवात आहे तर ती छान झाली ना तर आपला पूर्ण दिवस छान जातो. तर त्याच्यासाठी 10 मिनिटं का होईना आपण देवाजवळ बसून देवाची पूजा केली पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळी फक्त दिवा लावला तरी पण छान घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं. त्याच्यामुळं या गोष्टी आपल्या घराला पॉझिटिव्ह बनवतात. आता घरामध्ये छान असं मस्त पॉझिटिव्ह वातावरण झालेलं होतं. आणि हा जो वेळ असतो तर या वेळेमध्ये जास्त अशी काही कामे नसतात. सगळी कामे आपली आटोपलेली असते आणि थोडा हा वेळ आपल्याकडे असतो. त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची असते. त्यामुळे या वेळेत मी अद्विकचा अभ्यास वगैरे घेऊन घेते आणि संध्याकाळी छान मस्त भाजी वगैरे मी बनवलेली होती. सर्व स्वयंपाक रेडी झालेला होता. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टेक केअर फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.